चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड हा घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती। ज्या माहितीच्या अनुसार आता 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर इथून 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात इथं उत्तर। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती। ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 15 जून पर्यंत असे राहणार आहेत कांद्याचे दर। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्या मनात हा प्रश्न उपस्थित झालाय की इथून 15 जून पर्यंत आता कसे राहू शकतात कांद्याचे दर। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करूया। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्यांना हे प्रथम जाणून घ्यावं लागेल की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी किती, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि इथून भविष्याचा विचार केला तर इथून 15 जून पर्यंत कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात आणि त्यांचा कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग 15 जून पर्यंत कांद्याचा बाजार भाव हा वाढताना दिसणार की मग घटताना। चला याही प्रश्नाचा आता उत्तर प्राप्त करून घेऊया। जर सध्याची कंडिशन बघितली तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी दिसायला लागली ती दरपातळी सध्या 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। जर आपण सर्वांनी बघितलं तर इथून पुढच्या 15 जून पर्यंत ज्या घडामोडी घडू शकतात त्या कशा पद्धतीने घडतात यावरती कांद्याचं भवितव्य अवलंबून आहे। आता तुम्हाला सांगतो इथून 15 जून पर्यंत कांद्याची आवक कशी राहणार। इथून 15 जून पर्यंत कांद्याची आवक ही 100% आपल्याला घटताना दिसणार आहे। याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी जवळपास 11% कांदा उत्पादनात घट आहे। हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कांद्याची आवक ही 15 जून पर्यंत या ठिकाणी घटताना दिसणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की अल निनोमुळे जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस कमी पडणार आहे, याच्यामुळे खरीप व रब्बी कांदा उत्पादन घटणार आहे। यामुळे भविष्यात कांदा दरात चांगली तेजी येणार आहे। याला अनुसरून जे सामान्य कास्तकार बांधव आहेत आपल्यापाशी शक्य आहे तेवढा कांदा जो A1 क्वालिटीचा आहे तो कांदा चाळीत पाठवणार आहेत, म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा कांद्याची विक्री ही कमी होणार आहे। तर हे एक महत्त्वाचं कारण आणि इंडिकेशन आहे की 15 जून पर्यंत कांद्याची आवक ही आपल्याला प्रचंड प्रमाणात घटताना दिसणार आहे। आता मागणीचं कसं राहणार तर लक्षात घ्या भविष्यात भाव वाढणार म्हणून व्यापारी तर 15 मे नंतरच कांद्याची प्रचंड खरेदी सुरू करणार आणि इथून 15 जून पर्यंत त्यांची खरेदी ही वाढत जाणार आणि अशा परिस्थितीमध्ये कांद्याच्या बाजार भावाला बऱ्यापैकी आधार मिळणार। यामुळे आपण जर बघितलं तर इथून 15 जून पर्यंत कांद्याचा भाव हा 100% वाढणार। आता किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कांद्याची दर पातळी सामान्यतः 800 ते 1300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसेल। जर मोदी सरकारने सुद्धा 15 जून पर्यंत मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू केली ज्याची शक्यता दाट आहे तर अशा परिस्थितीत कांदा भाव 1500 ला क्रॉस करू शकतात, अन्यथा 800 ते 1300 च्या दरम्यान 15 जून पर्यंत कांदा भाव हे राहू शकतात।
अशा परिस्थितीमध्ये विक्रीचं नियोजन करायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की कांद्याचं भवितव्य फार उज्ज्वल आहे आणि म्हणून आपण सर्वांनी काय करायचंय की भविष्यातील सोन्याचं रूप प्राप्त करणारा कांदा सध्या पितळेच्या भावात विकायचा नाही. म्हणून सध्या कांदा विक्री ही थांबवायची, पण आपल्याकडे असणारा लो ग्रेडचा कांदा आहे, जोड कांदा आहे, बारीक कांदा आहे, वरची साल निघालेला कांदा आहे, असा कांदा मात्र कांदा चाळीत साठवून जमत नाही, तो खराबच होतो. मग हा कांदा या तेजीत विकला तर काही हरकत नाही. आता भविष्यात देशातील बाजारात कांदा दर हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्याला आवडली असेल, त्यामुळे व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्वांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.